ठिबक सिंचन बसवण्याआधी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या अशी एक व्हिडिओ मी बनवली होती। कारण काय होतं की एक वेळा फिटिंग झाली ना की त्यात बदल करणं खूप मेहनतीचं काम असतं आणि सोबतच त्याचा पैशाचाही अपव्यय होतो। मग पैसे वाचवायचे तर आधीच डिझाईन चांगली केली पाहिजे, आधीच प्लॅनिंग बरोबर केली पाहिजे आणि त्या हिशोबाने ड्रीप लावली पाहिजे। तुम्ही बघितली नसेल तर ही व्हिडिओ बघून घ्या। पण ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक शेतकरी बंधूने ही एक प्रश्न विचारला होता की तुम्ही ठिबक सिंचनासाठी नॉन रिटर्न वॉल पाईपलाईनवर लावा असं सांगितलं आहे। आता तो का लावायचा हे मी त्या व्हिडिओत सांगितलं आहे। तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे बाकी शेतकऱ्यांची मदत होईल। पण त्यांचं असं म्हणणं आहे की सर नॉन रिटर्न वॉलच्या पुढे पाणी असतं, मग नंतर परत मोटर चालू केल्यानंतर मोटरवर लोड येतो का? अहो दादा, तिथे पाणी मेंटेन करायचं आहे म्हणून तर आपण तिच्यात नॉन रिटर्न लावायला लावलं आहे। कारण तिथलं पाणी जर निघून गेलं तर मोटर चालू झाल्यावर पूर्ण पाणी वर येईल, परत ते पाईपलाईन भरेल आणि मग पाणी पुढे जाईल। तर ह्या त्रासापासून तुमच्या पाईपलाईनला वाचवायचं, तुमच्या मोटरचा बचाव करायचा म्हणूनच तिथे नॉन रिटर्न वापरायचं। आणि याचं जर एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगायचं असेल तर आपण विहीरमधून जेव्हा पाणी ओढतो ना बादलीने, तर जोपर्यंत बादली पाण्यात आहे तोपर्यंत त्याला ओढायला ताकद नाही लागत। एक वेळा ती पाण्याच्या वर आली की ताकद लागते। मग ऑलरेडी जर तुमच्या पाईपलाईनमध्ये पाणी असेल तर तेवढा लोड तुमच्या मोटरवर उलट कमी येतो, जास्ती नाही येत। म्हणून तिथे आपण नॉन रिटर्न वॉल लावायला सांगतो। जर असाच काही प्रश्न तुमच्या मनात असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर जरूर देईल।